नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय घेऊन येतोय. तो म्हणजे व्यसन. हा बरोबर ऐकताय तुम्ही. व्यसन कराल तर आयुष्याला मुकाल. व्यसन पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतंय. पूर्ण आयुष्याची वाट लावते आणि व्यसनामुळे पूर्ण आपली स्वप्न भंग होत आहेत. प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन आलेला असतो, की आपल्याला जीवनामध्ये हे करायचंय. यशस्वी जीवन जगायचंय. एक आनंदी जीवन जगायचंय. आणि हे सगळं एक छोटा आनंद देणारी, छोटास उत्साह देणारे ते एक व्यसन पूर्ण स्वप्नांवर, पूर्ण आयुष्यावर पाणी फेरतं. व्यसन लागतं कसं? तर व्यसन लागतं संगत. आपण कुणाची संगत करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या संगतीमध्ये आहे. मित्रांसोबत आहे, ते मित्र कसे आहेत? ते जर म्हणत असतील की हे घे म्हणून, तर त्या मित्राचा अर्थ काय? मित्र हे चांगल्या कामासाठी असतात, ना की वाईट कामासाठी. जर तुमच्या पूर्ण आयुष्याचं उधळण त्याच्यामध्ये होत असेल, तर काय करायचंय त्या व्यसनाचं? आपण म्हणतो की थोडं घेतल्याने काय होतंय? एकदाच तर घेतोय आपण. पण एकदाच अनेकदा होतं आणि अनेकदाची सवय लागते. आणि या व्यसनाच्या अदृश्य कैदेमध्ये आपण अडकून जातो. यामुळे फक्त शरीराची हानी होत नाहीये. यामुळे आपला आत्मसन्मान, आपलं कुटुंब, आपली स्वप्न, नाती, मैत्री सगळं उद्ध्वस्त होतं. आपलं जीवन उद्ध्वस्त होतंय ज्या गोष्टीमुळे, ती म्हणजे व्यसन. व्यसन किती वाईट आहे सांगण्यासाठी कधी विचार केलाय का तुम्ही? महाभारतामध्ये युधिष्ठिर, राजा युधिष्ठिर एका खेळाच्या व्यसनापायी फासे टाकत गेला. पूर्ण राज्य पणाला लागलं. भाऊ गेले, पूर्ण धनदौलत गेली, सगळं गेली आणि स्वतःला बी हरवून बसला. हे कशामुळं? फक्त एका व्यसनामुळं, एका खेळाच्या व्यसनामुळं. म्हणजे व्यसनामुळे माणसाजवळ काहीच उरत नाही. माणूस हताश होतो. व्यसनामुळे कधी ताण कमी होत नाही, उलटी व्यसनामुळे ताण वाढतो. व्यसन केल्याच्या नंतर 10 मिनिटं जो ताण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, तो कधीच कमी होत नसतो. तो डोक्यावर चढत राहत असतो उलटा. व्यसन ही अतिशय वाईट गोष्ट आहे. मग ती कोणत्याही गोष्टी असो, दारू, सिगरेट, मोबाईल, कशाचं पण असू द्या. ते पूर्ण आपल्याला आपल्या एक चांगल्या जीवनापासून दूर घेऊन जाते. एक सुंदर आयुष्यापासून दूर घेऊन जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, याच्यापासून दूर व्हा आणि एक चांगलं आयुष्य जगा. एक उदाहरण बना. आपले मुलं आपल्याकडे पाहून वागत असतात. आपण जसे करतो तसे ते करत असतात. जर आपणच व्यसनी असाल तर आपल्या मुलांना कसं सांगायचं आणि ते कसं ऐकतील तुमचं? त्यासाठी स्वतः सुधारावं लागेल आणि मग समोरचा सुधरेल. त्यामुळे फक्त एका माणसाला त्रास नाहीये, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. कुटुंबातला प्रत्येक माणूस त्या व्यसनामुळे दुःखी आहे.
व्यसनी माणूस घरामध्ये आल्याच्या नंतर एक स्मशान शांतता, सगळे जे शांत होतात, घरामध्ये कोण कुणाला बोलत नाही आणि सगळे जण असे एका चिंतेमध्ये अडकून राहतात. आपण कशासाठी जन्म घेतलाय? एक चांगलं जीवन जगण्यासाठी, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, सगळ्यांना सांभाळून जगण्यासाठी, एक यशस्वी जीवन जगण्यासाठी, आपली जीवनात असलेले सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्यानेच असं केलं तर तो बुद्धिमान कसा राहील? म्हणून या व्यसनापासून दूर व्हा. एक चांगलं कुटुंब बना, एक आदर्श बना.